नागपूरची सध्याची लोकसंख्या 10 लाख आहे. ती दरवर्षी 5% वाढते. तर 3 वर्षानंतर लोकसंख्या किती असेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वप्रथम जर तुमच्याकडे काहीही एक डाऊट्स असतील तर आपण इथे टेलिग्राम चॅनलवरती डाऊट ग्रुप चालू केलेला आहे. तर तुमचे काही डाऊट्स असतील ते मला नक्की पाठवा टेलिग्राम ग्रुपवरती @गणित1 ह्या टेलिग्राम ग्रुपवरती मला मेसेज पाठवा. त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओद्वारे इथे सोल्युशन पाठवलं जाईल. आपल्या यूट्यूब चॅनलवरती लगभग 1,500पेक्षा जास्त व्हिडिओज आहे आणि मी कंटिन्यू ह्याच्यावरती व्हिडिओज अपलोड करत आहे. तर तुमचे काहीही डाऊट्स असेल तर त्या ग्रुपवरती पाठवा. प्लस ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की आपण 59 रुपयामध्ये अजून एक गोष्ट ऑफर करत आहे की यूट्यूब चॅनलची फुल चॅप्टर वाईज मेंबरशिप अवेलेबल करून देत आहे. फुल चॅप्टर वाईज मेंबरशिप, त्यामध्ये तुम्ही डिटेल चॅप्टर वाईज व्हिडिओज इथे बघू शकता आणि त्याचा फायदा घेऊ शकता. तर बघा गणित काय दिलेलं आहे. नागपूरची सध्याची लोकसंख्या 10 लाख आहे. दरवर्षी ती 5% वाढते. आता सगळ्यात पहिले 5% वाढते याचा अर्थ काय होतो ते बघून घ्या. तर 5% वाढते याचा अर्थ होतो 5/100 ह्या टक्क्याचा अर्थ होतो शेकडा, किंवा ह्याला तुम्ही काय म्हणू शकता इंग्लिशमध्ये तर ह्याला म्हणू शकतात पर सेंट. सेंटचा अर्थ होतो 100 आणि पर म्हणजे प्रति. म्हणून काय करतो आपण, हा चिन्ह दिसला की डायरेक्ट भागीला 100 करतो. तर 5/100 म्हणजे काय, जर तुमची मूळ संख्या जर 100 असेल तर त्यावरती अंशाची वाढ होते. टक्क्याने वाढ म्हणले ना, तर मग ही वाढ होते आणि ही मूळ असते. म्हणजे ज्यावेळेस 3 वर्ष दिलेलं असेल त्यावेळेस काय, तर 100 रुपये असेल. जर मूळ लोकसंख्या जर 100 असेल तर किती होईल, 105. हे कधी होईल, फर्स्ट इयरला. सेकंड इयरला पण सेम की 100 असेल तर ती किती होईल, 105. प्लस थर्ड इयरला पण तुम्हाला सांगितलेलं आहे की 100 असेल तर किती होईल, ती 105 होईल. तर हे काय आहे, जर 100 असेल तर 105 होते. पुढच्या वेळेस काय होईल की तो 105 आहे ना, तो कशाने वाढणार आहे, तो 5%ने वाढणार आहे. म्हणजे 100 असेल तर परत तो 105 होईल. मग पुढचा 100 असेल तर 105 होईल. म्हणजे इन शॉर्ट त्यांचं म्हणणं असं आहे, जर तुमची लोकसंख्या मूळ लोकसंख्या एवढी असेल तर नवीन 3 वर्षानंतरची लोकसंख्या किती असेल, तर ह्या तिघांचा गुणाकार असेल. तर ही किती होते बघा, 1 वरती किती शून्य, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 आणि हे काय येईल, 105 गुणिले 105 गुणिले 105. आता ह्याच्यामध्ये बघा, जर तुम्ही नीट बघितलं तर गणितामध्ये ही तुमची मूळ लोकसंख्या दाखवलेली आहे, म्हणजे सध्याची. आणि एवढीच लोकसंख्या काय आहे, सध्याची जी लोकसंख्या आहे 10 लाख, तेवढीच तुमची आहे. म्हणजे ही तुमची काय आली, 10 लाख आली होती. पण गणितात किती दिलेली आहे, 10 लाखच दिलेली आहे. म्हणजे हे काय की जे तुम्ही काढलेलं आहे तेवढंच उत्तर आहे. मग तुमची 3 वर्षानंतरची लोकसंख्या किती असणार आहे, 105 गुणिले 105 गुणिले 105, 105 गुणिले 105 गुणिले 105. आता काही विद्यार्थी ह्याला ऑब्जेक्शन घेतील की म्हणतील सर डायरेक्ट निघतंय. कसं निघतंय बघा, डायरेक्ट पण ह्याच्याने काढता येईल. कसं काढता येईल की 105 म्हणजे 10 लाख लोकसंख्या आहेत तर 10 लाख सरळ घ्यायचे, गुणिला 105 भागीला 100, कारण की 100 वरती 5% वाढलेले आहेत. परत दुसऱ्या वर्षासाठी 100ला 105 आणि तिसऱ्या फायनल वर्षासाठी 100ला 105. तर हे 2 शून्य कटले तर हे 2 शून्य कटतात, हे 2 शून्य कटले तर हे 2 शून्य कटतात आणि हे 2 शून्य कटले तर हे 2 शून्य कटतात. आता किती राहतो, 105 गुणिले 105 गुणिले 105 आणि आपलं तेच उत्तर आणलेलं आहे. तर आता ह्याचं फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे, जे की थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह आहे. तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व करू शकता याला. तुम्हाला जी सोपी वाटेल, सोयीस्कर वाटेल ती मेथड वापरायची आहे. तर 105 गुणिले 105 गुणिले 105 म्हणजे किती, 105चा जर वर्ग काढला तर काय आहे, शेवटी 105 गुणिले 105 म्हणजे 105चा वर्ग. तर शेवटी किती आहे, 5 आहे. म्हणून आपण काय करत असतो, नेहमी 5 ठेवत असतो. आता 5चा विषय संपला, 25 ठेवत असतो, 25 ठेवत असतो 5साठी. आणि ह्याच्यापेक्षा पुढची संख्या घेतो, म्हणजे 10पेक्षा पुढची संख्या किती, 11, आणि या दोघांचा गुणाकार करतो. 10 गुणिले 11 किती, 110. म्हणजे किती आलं, 110. 25 हा कशाचा, 105चा वर्ग आला. म्हणजे 105 गुणिले 105. आता
11,025ला परत कशाने गुणावं लागेल? 105ने गुणाकार करावा लागेल. तर हेच आपल्याला गुणाकार करायचा आहे. 0.25 गुणिले 105. 5 5 25, हातचे आले 2, 5 दुनी 10 आणि 2 12. हा 0 आहे म्हणून हा 1 तिथे येईल. हा 5 1 5 आणि 5 1 5 प्लस हा 0 0 0 0 किती शून्यला काय फरक पडत नाही. ते 2 प्लस आता हे 11,025 जशाला तशी लिहून घेऊ. 5 2 1 आणि 1 6. 1 आणि 5 6. 2 आणि 6 2 आणि 5 7. इथे 5 आणि 0 0 5. 1 आणि 1 म्हणजे किती आली? 11,57,625. 11,57,625 एवढं काय आलेलं आहे? तुमचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे काय उत्तर आहे तुमचं. बघा ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. तुम्ही डायरेक्ट ऑप्शनवरनं सुद्धा कसं उत्तर काढू शकता. बघा जसं तुम्हाला कळालं की गुणाकार कोणत्या संख्येचा आहे, की तुमचा गुणाकार आहे कशामध्ये 105 गुणिले 105 गुणिले 105. ठीक आहे, ह्या 3 संख्येचा गुणाकार आहे. तर गुणाकाराची एक मेथड अशी असते की ह्याची तुम्ही बेरीज करा. 5 + 0 5 + 1 6. इथे 6. इथे किती येतील? सेम 6 येईल. 1 + 0 1 + 5 6 येतील गुणिले +6. आता 6चा घन किंवा 36 गुणिले 6. 6चं जर हा 6 गुणिले 6 गुणिले 6 म्हणजे काय? 6चा घन हा किती येतो? 216. आता हे 216 आलेलं आहे. ह्याची बेरीज करा तुम्ही. किती येतील? 6 आणि 1 7 आणि 2 9. तर आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे? 9 गणित येणारं तुमचं ऑप्शन्सचं उत्तर असणार आहे. इथे बघा 2 आणि 1 3. 3 आणि 5 किती होतात? 8 होतात. 8मध्ये बघा 9 आल्यानंतर कुठलाही संख्या तुम्ही डायरेक्ट कॅन्सल करू शकता. म्हणजे मी असं म्हणू शकतो की हा 7 आणि हे 2 कॅन्सल केले 9 इथे झालं. 9 नंतर परत 0 येत असतो 10 म्हणजे 1 पासून सुरुवात होते. त्याच्यामुळं काय करायचं? फक्त 9 जिथं बेरीज येईल तो आकडा चेंज करून टाकायचा. आता हा काढला तर इथे किती राहतात? आहे का काही ऑप्शन? 7 आणि 5 12. 7 आणि 5 12 + 6 18. 18 आले म्हणजे किती? 8 आणि 1 9 आले तर डायरेक्ट 0 करून टाकायचं याला. ठीक आहे, हे ऑप्शन कटले. आता इथे किती राहिले? 1 आणि 5 किती होतात? 6. म्हणजे आपल्याला उत्तर किती पाहिजे होते? 9 पाहिजे होते. पण इथे ऑप्शन किती आलेलं आहे? 6. म्हणून तुमचा हा ऑप्शन नाही आहे. दुसरी बघा, दुसरा ऑप्शन ट्राय करूया. 7 आणि 2 पहिले कट करूया. किती झाले? 9 झाले. 9 कॅन्सल केले. त्याच्यानंतर 5 1 5 5 2 10 5 3 15 18 कॅन्सल करूया आपण पहिले. 5 1 5 5 2 10 आणि 6 आणि 2 किती होतात? 18 होतात. म्हणजे 1 आणि हे 3 हे 18 कट झाले म्हणजे 1 + 8 किती झाले? 9 झाले. आता इथे किती राहिले आहेत? 5 आणि 7 12 + 1 13. म्हणजे 13ची जर तुम्ही बेरीज केली 1 आणि 3 किती येतात? 4 येतात. म्हणजे हाही ऑप्शन तुमचा नाही आहे. त्यानंतर आता हा ऑप्शन आपल्याला माहिती आहे की हा उत्तर आहे. तरी पण एकदा हा ऑप्शन एकदा क्रॉस चेक करूया. 2 आणि 7 किती झाले? 12 झाले. 9 झाले. 9 कॅन्सल केले आपण. इथे 5 5 2 10 6 16 आणि 2 18. म्हणजे हे एक ऑप्शन असू शकतं. मग आता असू शकतं ह्या कंडिशनमध्ये तुमच्याकडे हा एक आणि हा एक ऑप्शन असतो. हाही पण ऑप्शन आपण एकदा क्रॉस चेक करूया की हा ऑप्शन असतो का. म्हणजे इथे बघा तुम्ही जर ह्याची बेरीज केली तर 1 आणि 1 2 2 + 5 किती होतात? 7 7 1 आणि 1 2 + 5 7 7 + 2 9 9 + 6 9 + 6 किती होतात? 15 15 + 7 22 22 + 5 27 27 म्हणजे किती? 9. ठीक आहे, हे ऑप्शन असू शकतं. कन्फर्म नाही की हे ऑप्शन आहे. पण हे 2 ऑप्शन तर सर्रास नाही आहे. त्याच्यानंतर इथे बघा 1 आणि 1 2 2 + 5 किती होतात? 7 7 आणि 7 14 14 आणि 6 20 20 आणि 2 25 25 आणि 22 आणि 5 20 आणि 2 22 22 आणि 5 27 27 म्हणजे 2 आणि 7 9. म्हणजे तुमचं उत्तर कशामध्ये असलं पाहिजे? आयदर 3 किंवा 4 मध्ये उत्तर असलं पाहिजे.
आता एवढं इलिमिनेशन केल्यानंतर तुम्ही थोडंसं तरी कॅल्क्युलेशन तुम्हाला करावंच लागणार आहे. तर ह्या प्रकारच्या ट्रिक्ससुद्धा गणितामध्ये तुम्ही वापरू शकता आणि तुमचं उत्तर काढू शकता. तर आपलं काय उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3, 11,57,625. आणि ही 59 रुपयेवाली जी मेंबरशिप आहे ती काही दिवसांसाठी आणि काही विद्यार्थ्यांसाठी आहे. तर लवकरच आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन करा. फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी आहे आणि लवकरच हे 200 विद्यार्थी फिल होतील. तर आजच या संधीचा फायदा घ्या. धन्यवाद.